नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी। यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। जिल्हा कारागृह सावंतवाडी वर्ग 2 ची संस्थानकालीन 143 वर्ष जुनी भिंत जमीनदोस्त करण्यात आली आहे। त्यामुळे सावंतवाडीच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी एक ठिकाण इतिहास जमा झालाय। ही भिंत पाडून त्या जागी नव्याने मजबूत भिंत उभारण्यात येणार असून ऐतिहासिक लूक देऊ असा दावाही यापूर्वी करण्यात आलाय। त्यासाठी 4 कोटी मंजूर करण्यात आलेत। मात्र दगडी भिंतींवर बांधकाम विभागाने केलेल्या चिऱ्यांच्या बांधकामामुळे संरक्षक भिंत धोकादायक बनली होती। वर्षभरापूर्वी त्याचा एक भाग कोसळला होता। याबाबत प्रशासनाकडून संबंधितांवर कोणती कारवाई केली याचं उत्तर मात्र मिळालेलं नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाहीये। या कारागृहाची वास्तू ही ब्रिटिश कालीन आहे। सन 1882 मध्ये या वास्तूचं बांधकाम करण्यात आलं। त्या काळात कैद्यांना ठेवण्यासाठी या कारागृहाची निर्मिती केली होती। कारागृहाच्या जुन्या संरक्षक भिंतींवरच 2-2.5 वर्षांपूर्वी 4ही बाजूंनी 2.5 फुटांचं वाढीव चिऱ्यांचं बांधकाम केलं होतं। त्यावेळी या बांधकामाला विरोधही झाला होता। सिंधुदुर्ग नगरीत जिल्हा कारागृहाची नवीन इमारत उभारण्यात आलेली असताना या जुन्या इमारतींवर नाहक खर्च का असा सवालही करण्यात आला। यातच गतवर्षी दर्शनी भागातील दगडी भिंत कोसळली होती। यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। तसेच प्रशासनाकडून याची दखल घेत पाहणी करून अहवाल तयार करण्यात आला होता। त्यानंतर ही भिंत जीर्ण व धोकादायक झाल्याचा अहवाल देत 4 कोटी खर्च करून इथं नवीन संरक्षक भिंत उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं। त्याप्रमाणे जुनी संरक्षक भिंत पाडण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे। अस्तित्वात असलेली जीर्ण भिंत पाडून त्या जागी आरसीसी प्रकारची नवी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे। 328 मीटर लांबी व उंची 8.3 मीटर असणार असून यासाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दगडी भिंतीवर केलेल्या चिऱ्यांच्या बांधकामामुळे ही भिंत कोसळल्याचं शहरवासियांचं म्हणणं होतं। त्यानुसार तपासही केला गेला। मात्र संबंधितांवर कोणती कारवाई झाली याचं उत्तर मिळालेलं नाही। याबाबत कार्यकारी अभियंत्यांना विचारण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही। तर उपकार्यकारी अभियंत्यांनी ही भिंत जीर्ण असल्यानं व पाया भक्कम नसल्यानं ती पाडून नवीन भिंत उभारण्यात येईल असं सांगितलं। दरम्यान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी या ठिकाणचं कारागृह जिल्ह्याच्या ठिकाणी हलवण्यात आल्यानं ऐतिहासिक वास्तू जेल टुरिझमची संकल्पना मांडली होती। मात्र आता ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त झाल्यानं या संकल्पनेचं पुढे काय होणार हा प्रश्न असून बांधकाम अधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना नसल्याचं म्हटलंय। सावंतवाडीतील ऐतिहासिक वास्तू इतिहास जमा होत असल्यानं अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे। इतिहासाचे साक्षीदार जपण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशी ही मागणी या निमित्तानं होते। देवगडच्या वाडा मिलिंदवाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात लावण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध आणि मिलिंदवाडीचे बॅनर्स अज्ञात व्यक्तीनं रात्रीच्या सुमारास फाडल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी पांडुरंग वाडेकर यांच्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी दाखल होत फाडलेले बॅनर्स ताब्यात घेतले। दरम्यान देवगड पोलीस निरीक्षकांनी पुढाकार घेत बॅनर्स पुन्हा तयार करून दिल्यानं
तणावाचं वातावरण निवळण्यास मदत झाली। या घटनेचा आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी निषेध केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाचा देवगड पोलीस अधिक तपास करतायत। काल 22 ऑगस्ट 2026 या दिवशी रात्रो काही अज्ञात इस्माने म्हणण्यापेक्षा काही प्रवृत्तीने या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मौजे वाडे हा समस्त बौद्धांचा एक मानबिंदू किंवा अस्मितेचं प्रतीक, कारण या भूमीवर 1958 मध्ये धम्मदीक्षेचा जाहीर कार्यक्रम झाला होता आणि म्हणून हा आमच्यासाठी अस्मितेचा एक भूमी आहे। आणि या भूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे किंवा तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करणारे, समस्त महापुरुषांना अभिवादन करणारे डिजिटल बोर्ड या ठिकाणी कायम जाहीर या चौकामध्ये लावले जातात। आणि अशा बोर्डावर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता, तथागत बुद्धांचा फोटो होता, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, फुलेंचा फोटो होता, अशा महापुरुषांचा फोटो असणाऱ्या डिजिटल बोर्डाची विटंबना काही अज्ञात समाजकंटकांनी रात्र केली। ही गोष्ट जेव्हा आमच्या सकाळी लक्षात आली, आम्ही त्या संदर्भात या देवगड तालुक्यातले सर्व जागृत कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतले सर्व एकत्र आलो आणि पोलीस स्टेशनला जाऊन आपण रिस्तर यावर FIR दाखल केलेला आहे। पोलीस प्रशासनाकडून त्या संदर्भातलं आवश्यक आम्ही काय योग्य ती पावलं उचलावी त्या संदर्भात त्यांना मी विनंती केली आहे, त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही सुरू केलेली आहे। आम्ही उद्या बरोबर 24 तारीखला सकाळी 11 वाजता या ठिकाणी समस्त देवगड तालुक्याच्या वतीनं आंबेडकरी चळवळीच्या वतीनं एक जाहीर निषेध सभेचं उद्या आयोजन केलेलं आहे। तर त्यासाठी मी प्रशासनाला विनंती करेन की या घटनेमध्ये जे समाजकंटक किंवा जे आरोपी आहेत त्यांना तातडीनं अटक करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी। आम्ही समस्त आंबेडकरी जनता ही बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचा कायदा मानणारी आहोत आणि म्हणून आमच्या कुठच्याही याचा अंत पाहू नये अशी मी या ठिकाणी विनंती करेन। आणि उद्याच्या 11 वाजता आम्ही जी निषेध सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे, या निषेध सभेला समस्त देवगड तालुक्याच्या आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आभारवृद्धांनी या उद्याच्या निषेध सभेला उपस्थित राहावं अशी या निमित्तानं तुमच्या मार्फत विनंती करतो। धन्यवाद। शिरोडा वेळागर येथील ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय, पाहूयात। आश्वासन माझ्या माहितीप्रमाणे दिलेलं नाही आहे। लेखी एकच आश्वासन दिलेलं आहे की हा जो भूभाग आहे जोपर्यंत याचा निर्णय लागणार नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठलंही काम सुरू होणार नाही। हे लेखी आश्वासन असताना पुन्हा असं बोलणं चुकीचं होईल। लेखी आश्वासन आहे की ह्या भूभागावर कुठलंही काम सध्या सुरू करण्यात येणार नाही। कुठलंही काम करायचं असेल तर लोकांना विश्वासात घेतलं जाईल आणि त्याच्यामुळे कुठलंही काम तिथं सुरू होणार नाही याची खात्री असताना अशा तऱ्हेने मीटिंग घेणं आणि त्या विषयाला वेगळं वळण देणं चुकीचं ठरेल। मला असं वाटतं की त्यांना अधिकचं जरी ह्या संदर्भातला पत्र पाहिजे असेल तरी ते देण्याची व्यवस्था आम्ही करू। सिंधुदुर्गातील सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी ओरोस येथे ग्रामीण सहकार संवाद या विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संयुक्त विद्यमाने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन ओरोस येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। चर्चा झाले, त्याच्यात पेमेंट सिस्टीम आपली फारच खूप पुढे गेली। म्हणजे ज्या सहजतेने आपण मोबाईलवरनं पेमेंट करतो आणि ऑब्विसली ज्या गतीने ज्या सुलभतेने पैसे आपल्याला प्राप्तही होतात, अशी व्यवस्था जगात फार थोड्या देशांमध्ये आणि इतक्या मोठ्या देशामध्ये तर जगात कुठेच नाही। म्हणजे आज युरोपमध्ये देखील इतकी अद्ययावत व्यवस्था नाही जितकी आज भारतात आहे। भारताने लक्ष ठेवलेलं आहे की विकासाच्या मध्ये हे आपलं त्याच्यातलं मूळ सेंटर राहिलेलं आहे आणि तो करत असताना इक्विटी इन्क्लुसिव्ह ग्रोथ या दृष्टीने आपण सतत पावलं टाकतो। जनधन योजनेने 55 कोटी नवीन बँक अकाउंट्स ओपन झाले आणि बघता बघता काही हजार कोटी रुपये त्या छोट्या बँक अकाउंट्स मध्ये जमा झालेले आपण बघतो। मायक्रो फायनान्स
एक सोशल सिक्युरिटी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, त्या योजना आपण राबवल्या आणि त्या सक्सेसफुली चालू आहेत, आणखी वाढतील. आयुष्यमान भारत असू दे किंवा अटल पेन्शन योजना असू दे किंवा इन्शुरन्सची सुविधा असू दे, ह्या सगळ्या सोशल सिक्युरिटी नेटच्या इन्कम आपलं गेल्या 10 वर्षात तिपटीने वाढलं. पण हे प्रमाण नेसेसरली सर्व लोकांचं वाढलं असं होत नाही, आणि त्याच्यामुळे विशेष प्रयत्न हा सस्टेन करण्याची गरज आपण भासते. टॅरिफ आणून देखील आपले एक्सपोर्ट्स कमी झालेले नाही, ते वाढत आहेत आणि वाढत राहतील. यंदाच्या वर्षी जर का आपला $1 ट्रिलियन एक्सपोर्ट झाला तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अशा पद्धतीने एक्सपोर्टचं डायव्हर्सिफिकेशन ही खूप मोठ्या प्रमाणावर झालं. आज सकाळीच मी एक क्लिप बघत होतो. जगातला सर्वात मोठा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग देश कदाचित चीनला मागे टाकून आपण होतो, आणि सुरुवातीला आपण नुसते असेंब्ली करत होतो, मग त्याचे प्रॉडक्ट्स बनवायला सुरुवात केली. त्या प्रॉडक्ट्सला लागणारं मटेरियल आता आपण बनवायला लागलो, आणि टोटली मेड इन इंडिया मोबाईल फोन हे पुढच्या 1-2 वर्षात आपल्या हातात येईल. देवगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी असं यश जिल्हा परिषद कसबा वाघोटण शाळेने संपादन केलंय. 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय रोबोटिक्स इनोव्हेशन चॅलेंज 2026 स्पर्धेत कसबा वाघोटण शाळेने जिल्हा परिषद शाळा गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. महाराष्ट्रातील सहभागी शाळांच्या प्रकल्पांचं परीक्षण करण्यात आलं. अंतिम गुणवत्तेनुसार जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत निकालात जिल्हा परिषद शाळा कसबा वाघोटण या शाळेची निवड करण्यात आली आहे. कसबा वाघोटण शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मिशन तिरंगा राष्ट्रध्वज ते अंतराळ या अभिनव प्रकल्पानं परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या प्रकल्पामध्ये देशाचा राष्ट्रध्वज, अंतराळ संशोधन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक संगम विद्यार्थ्यांनी सादर केला. मोती तलाव समोरील भागात चुकीच्या पद्धतीनं कार पार्किंग केल्यानं वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वाहतूक पोलीस आबा पिळणकर व मयूर सावंत यांनी ही दंडात्मक कारवाई केली आहे. पहिला चलन त्याचा 9 नंबर म्हणून झाला. त्याच्यानंतर मी पाठीपासून बघितले ना, त्याला 5
शहरासाठी सुसज्ज मच्छी मार्केट असताना सावंतवाडी बस स्थानकासमोर मच्छी विक्रीसाठी बसणाऱ्यांवरून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सावंतवाडीसाठी सुसज्ज असं मच्छी मार्केट असताना बस स्थानकासमोर मच्छी विक्री कशासाठी अन कुणाच्या आशीर्वादाने असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. या विक्रेत्यांकडून मुख्य रस्त्यावर बाजार मांडला जात असल्यानं वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाकडून कारवाईची मागणी करत संबंधितांची सोय मच्छी मार्केटमध्ये करावी असं नागरिकांनी म्हटलंय. पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचं लोकार्पण मंगळवारी होत असून गोवा मुक्ती संग्रामात ज्या ठिकाणी सत्याग्रही शहीद झालेत त्या ठिकाणाहून घेतलेला हा आढावा पाहूया. आपण आहोत महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर. सिंधुदुर्ग जिल्ह्याची बांद्याची ही सीमा आहे. याचं कारण आहे कारण 25 ऑगस्टला पत्रादेवी इथे जे स्मारक आहे ते ज्याचं नूतनीकरण झालं आहे आणि त्याचं लोकार्पण करण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह इथे येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पत्रादेवी गावामध्ये आलो जिथे आपल्याला हे जुनं स्मारक या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि त्याबद्दलची माहिती देण्यासाठी इथले जिल्हा परिषदचे माजी सदस्य रमेशजी सावळ सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, गोवा आणि सिंधुदुर्गचं नातं वेगळं राहिलेलं आहे, रोटीबेटीचं नातं आहे, अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. आजही गोवा सिंधुदुर्ग एकमेकांवर अवलंबून आहेत. मात्र एक इतिहास या सगळ्या दोन्ही राज्यांना, इथल्या जिल्ह्याला, या सीमेला आहे. काय सांगाल, कारण आज आपण जुन्या स्मारकाच्या ठिकाणी आहोत, नवीन स्मारकाचं लोकार्पण लवकरच होत आहे. हा इतिहास काय तुमच्या माहितीप्रमाणे काय सांगाल? गोवा आणि माझं नाव रमेश सावळ. गोवा आणि सिंधुदुर्ग यांचं नातं जवळचं आहे आणि भावनिक आणि स्नेहसंबंध चांगले आहेत. ज्या वेळेला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि 14 वर्षानंतर गोवा मुक्त झाला, त्यावेळेला गोवा मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून, गुजरात, उत्तर प्रदेश सगळ्या भागातून जे स्वातंत्र्य सैनिक आले होते ते अनेक मार्गाने आतमध्ये शिरले होते. म्हणजे तेरेखोल, दोडा मार्ग अशा भागातून आले होते. त्यातले इथला एक मुख्य भाग म्हणजे पत्रादेवीवर ते आले होते आणि ते आत जाताना त्यांच्यावर गोळीबार झाला का 33 लोक मृत्युमुखी पावले. त्याच्यामध्ये बरेचसे स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची नावं शाळेत आहेत आणि कुठं ज्या स्थानावर लावलेली आहेत. तर हा गोवा स्वातंत्र्यासाठी ह्या भागातल्या लोकांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे, महाराष्ट्राच्या म्हणा, उत्तर प्रदेश, गोवा. आता हे स्मारक म्हटलं तर तुम्हाला जे वरचं स्मारक उद्या नूतनीकरण 25 तारीखला होणार, ते स्मारक अगोदर पण होतं, पण ते 87 साली बांधलं होतं. त्यावेळेला मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते. त्याच्यानंतर त्याचं थोडं रिव्हिनेशन झालं, पण आता भारतीय जनता पार्टीच्या सरकारात सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत याने ते पूर्णपणे आता त्याचं रिन्यू केलेलं आहे आणि मोठ्या ह्याच्यात त्याचं रूपांतर केलेलं आहे. तर खरं जर इतिहास सांगायचा झालं तर तिथं इतिहास काय नाही, ती फक्त बिल्डिंग, हे म्हणजे स्मृती स्थळ आहे. ते इथं खरा इतिहास होता, कारण इथंच शहीद झाल्यामुळे इथून महाराष्ट्राचे लोक इथं येऊन 15 ऑगस्टला पुष्पांजली अर्पण करतात, गोव्याचे मुख्यमंत्री येतात. त्याच्यानंतर तिथं एक जी जागा आहे ती मुख्य जागा, त्याला आता ह्या 15 ऑगस्टला आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तिथं कंपाऊंड बांधून देतो म्हणून. त्याच्यानंतर हे स्मारक, त्याच्यानंतर तो जो पोल दिसतो आहे तो त्यावेळेला ते पोर्तुगीजांचा पोल होता, तो मोडला आणि आता तिथं एक्साईज राहते. ते 15 ऑगस्टला झेंडा फडकवतात म्हणून तो पोल आहे. आणि इथे एक शाळा आहे, त्या शाळेला शहीद कर्नल बनीसिंग पाल या स्वातंत्र्य सैनिकाचं नाव दिलेलं आहे, हुतात्मा स्वातंत्र्य सैनिकाचं. अशी ही परिस्थिती आहे, कारण त्यावेळेला गोवा आणि महाराष्ट्र जाण्यासाठी तारेचं कुंपण होतं आणि ते तारेचं कुंपण ओलांडून लोक आतमध्ये शिरले. इथं काही लोक शहीद झाले, काही लोक जखमी झाले. त्याला बांधावासियांनी मोठं सहकार्य केलं की त्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांना जेवण वगैरे देण्याचं काम तिकडचे लोक करत होते. म्हणजे मदतीचा हात त्यांच्याकडून होत होता आणि नंतर गोवा आमचा मुक्त झाला ह्या लोकांबरोबर. तुम्ही जी जागा दाखवली, म्हणजे जिथे हे लोक शहीद झाले, किंवा मागची एक जी जागा दाखवली त्या जागेचा इतिहास काय, आणि तुम्ही एक उल्लेख केला की जेव्हा जखमी व्हायचे लोक, देशभरातनं लोक इथे आलेले आणि जवळपास भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 14 वर्ष लागली की गोवा स्वातंत्र्य होण्यासाठी. पोर्तुगीज गो बॅक
असा नारा त्यावेळी दिला होता आणि बांद्यातल्या लोकांनी तुम्ही म्हटलं तसं त्यांच्यावर औषधोपचार केले जखमी लोकांवर, त्यांना इथे सोय दिली. तर त्या जागेचं महत्त्व काय आहे आणि ही नेमकी हा इतिहास काही गोष्ट काय? त्या जागेवर शहीद झाले लोक आतमध्ये शिरताना, म्हणून ते स्मृती त्यांचे तिथं जागृत आहे. ते तिथं जो चिरा लावलेला आहे ते स्मृती आहे त्यांचे. नंतर हे स्मारक आहे ते जुनं नाही आहे. ते स्मारक झाल्यानंतर हे स्मारक इथं मिनी स्मारक बांधलेलं आहे, म्हणजे ह्या जागेवर त्याची आठवण पाहिजे म्हणून. आणि तो आता काय झालेला आहे, ते स्मारक प्लस त्याचं आता ते एक स्पॉट होणार टुरिस्ट, कारण तिथं ते बघायला लोक येणार बाहेरचे, तसं केलेलं आहे ते. निश्चित एक स्थानिक म्हणून काय सांगाल, कारण तिथे गोवा स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी लढा दिला, जे शहीद झाले, त्या प्रत्येकाचं नाव तिथे दिसतंय, प्रत्येकाची आठवण तिथे केली जाते, स्मरण केलं जातंय. त्याचबरोबर अगदी आपल्या देशातले जे वीर पुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्या पण तस्विरी दिसतात. एक तुम्ही जो उल्लेख केला की तुम्ही जो इतिहास सांगत होता तो आज ऐकताना जेवढं बरं वाटत होतं, तेव्हा त्या स्मारकाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा तो तिथे बघायला पण मिळतो. तिथे एक शिल्प साकारलेली आहेत. काय वाटतं एक इथले नागरिक म्हणून, गोव्याचे नागरिक म्हणून आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर राहणारे नागरिक म्हणून त्याबद्दल काय वाटतं? मला गोवा सरकारचा अभिमान आहे, कारण जे सैनिक आमचे मृत गेले, जे आमचे हुतात्मा झाले स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या मुलांना आज नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यानंतर त्यांना 25 वर्ष झालेले आहे. एक टाईम बाउंड झाला म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये दिलेले आहे. स्वतः नेऊन पंजाबमध्ये जाऊन जे आमचे शहीद कर्नल बनीपाल सिंग गेले, त्यांच्या बायकोच्या हातामध्ये जाऊन तिथं सुपूर्द केले. एवढी त्याने मान सन्मान केलेला आहे आणि आमच्या गोवा सरकार स्वातंत्र्य सैनिकाचा मान सन्मान करतो आहे. निश्चितच आपण पाहिलं की पत्रादेवीचं मूळ स्मारक ज्या ठिकाणी घटना घडली होती ते हेच आहे आणि तिथे जो स्पॉट दिसतोय किंवा तिथे जिथे आदरांजली अर्पण करण्यात आली आहे 15 ऑगस्टला, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, दोन्ही राज्यातले नागरिक तिथे येऊन जे या लढ्यात शहीद झाले त्यांना आदरांजली अर्पण करतात, तो हा स्पॉट आहे. निश्चितपणे जसं साहेबांनी सांगितलं आहे, या सरांनी म्हटलं आहे की जो इतिहास आहे, जो केवळ आत्तापर्यंत ऐकायला मिळायचा, जो ऐकताना आनंद व्हायचा, ऐकताना ऊर भरून यायचा, आज हा इतिहास पत्रादेवीवरच्या स्मारकामुळे थेट बघायला मिळणार आहे, तो जगता येणार आहे. तिथे जे शहीद झाले त्या प्रत्येकाचं नावसुद्धा, त्या देशवासियांचं नावसुद्धा पाहताना ऊर अभिमानानं भरून येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलसह विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, पत्रादेवी. रायगडच्या नागाव बीचवर कोकणातील पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेचा थरार रंगला. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातून 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. गडगडी आणि खेळी अशा 2 प्रकारात ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजमाता जिजाऊ या नवीन आणि अत्याधुनिक बसेस ताफ्यात दाखल झाल्यात.
सावंतवाडी बस स्थानकात यातील 5 नवीन बसेसचं आगमन आज झालं. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहाँ पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणसात लाईव्ह. धन्यवाद.